रहिजा स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं। बेकायदेशीर फी वाढीच्या विरोधात विद्यार्थी मंत्रालयासमोर आंदोलनात बसले। मंत्रालयासमोर या विद्यार्थ्यांनी चिल्लर फेको आंदोलन केलं। रहिजा स्कूल ऑफ आर्टकडून मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक छळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय आणि याच निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केलं होतं। हे आंदोलन थेट मंत्रालयासमोर करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचा आढावा घेतलाय राजू सोनावणे यांनी। मंत्रालयाच्या बाहेर पाहतोय विद्यार्थी भारतीय संघटनेचे आहे ते आंदोलन सुरू आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। चिल्लर फेको आंदोलन जे आहे ते करणार होतं। या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। शिक्षण विभागावरती अनेक आरोप केलेले आहेत। काय नेमके आहेत आपल्या सोबत काही या ठिकाणी पाहिलं तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। काय सांगतील नेमकं काय काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या असं आहे की आमचं जे फाउंडेशनचं कॉलेज बंद केलेलं आहे ते नव्याने पुन्हा सुरू करावं। आणि दुसरी मागणी अशी आहे की आमची जी एक्स्ट्रा फीस घेतलेली आहे गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट फीसच्या नावाखाली ती आम्हाला परत करावी। काय नेमकं हे कुठली संघटना आहे आणि किती विद्यार्थी सहभागी झालेले? विद्यार्थी भारती समिती आणि रहिजा समिती हे आम्ही दोन संघटना आहोत त्या कॉलेजकरता मांडत आहोत। पाहतोय अनेक विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काही विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या। काय सांगाल काय काय नेमक्या मागण्या आहेत? मुलांची जास्त फी घेतली आहे ती मुलांना परत करावी आणि नावड्यांना आणि जे प्राचार्य आहेत त्यांना निलंबित करावे लवकरात लवकर। आणि जे मुलांना फी घेतली आहे ती मुलांची रिटर्न करावी आजच्या आज। आणि जे प्राचार्य आहेत, जे बिल्डर्स आहेत आणि जे आहेत त्यांना निलंबित करावे। विनोद तावडे रहिजा स्कूल ऑफ आर्टवरती अन्याय होत आहे। बरेच कोर्स बंद केले जात आहे जे अनुदानित कोर्स आहे आणि सगळं प्रायव्हेट केलं जात आहे। आम्हाला शिकून द्यायचं नाही का शिक्षण मंत्र्यांना? हा आमचा सवाल आहे, आमचं आंदोलन त्यासाठीच आहे। पाहतोय आम्हाला शिकू द्यायचं नाही का अशा प्रकारचं म्हणून जे आहे ते पोलिसांनी सगळ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कशा प्रकारचं जे आहे पोलिसांचं हे जे आहे ते या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहे। पाहतोय या ठिकाणी अनेक आंदोलक आहेत आणि या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रालय बाहेर पाहतोय आपण हे आंदोलन सुरू आहे। चिल्लर फेको हे आंदोलन झालेलं आहे आणि संतप्त या आंदोलकांना सुद्धा पोलिसांनी जे आहे ते आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र हे विद्यार्थ्यांचे जे आहे अनेक मागण्यांसाठी जे आहे आपला आवाज जो आहे तो मंत्रालयाच्या बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन महेश राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई। या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। डीडीच्या स्वरूपात घेतलेली अतिरिक्त फी परत करावी। रहिजा कॉलेजमध्ये तत्काळ प्रशासक नेमावा। फाउंडेशनचा अभ्यासक्रम सुरू झालाच पाहिजे। मुंबईत डिप्लोमाचं सरकारी कॉलेज सुरू करावं। या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत।